आज आपण नवरात्र स्पेशल देवीच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत अशी कडकणी करूया. आता गॅसवर पातेल्यात पाऊण वाटी पाणी घेतलं, अर्धी वाटी गूळ घेतला आणि हा गूळ सारखा विरघळला. आता गॅस बंद करायचा आणि पाणी थंड होईपर्यंत ठेवायचं. आता इकडे परातीमध्ये वाटीभर मैदा घेतला आणि वाटीभर गव्हाचं पीठ घेतलं. हे बघा, चवीपुरता मीठ टाकलं आणि 2 चमचे रवा टाकायचा आणि 2 चमचे डाळीचं पीठ चणा डाळीचं आणि मिक्स करून घ्यायचं सगळे बघा. आणि 2 चमचे कडकडीत तेल टाकायचं आहे बघा आणि सगळे मिक्स करून घ्यायचं. आणि आता गुळाचं पाणी इकडे थंड झाले ना, हे बघा दाखवतो तुम्हाला. गाळून घ्यायचा आणि थोडं थोडं ओतायचं, सगळं घ्यायचं नाही. जसं आपल्याला घट्ट मळायचं आहे ना पीठ, हे बघा तसं घ्यायचं सगळं. हे बघा, हा गोळा असा मळून घेतला, घट्टसर गोळा झाला आहे. आता एक 10 मिनटं झाकून ठेवते हां. आता 10 मिनटं झाली. आता हे बघा, एक एक गोळी करायची आपली. हे बघा, पुरी करतो तशी आणि लाटून घ्यायचे बघा. जेवढं पातळ लाटू ना तेवढी आपली कडाकणी छान होते. हे बघा, अशी पातळ लाटून घ्यायची. हे बघा, मी एवढं लाटल्यात. आता इथे तेल तापले, तेलात एक 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 करून सोडते बघा, उलट पालट करते बघा, सारखी तळून घेते हे बघा, छानपैकी झाली बघा. गुळाची ना मस्त होते बघा. अशा ह्या सगळ्या करून घेते. हे बघा, हे सगळ्या करून झालेल्या आहेत. खुसखुशीत अशा आपल्या कडकण्या तयार झालेल्या आहेत. यावर्षी तुम्ही 7व्या माळ्याला नक्की करून बघा देवीच्या नैवेद्यासाठी आणि मला सांगा कशा झाल्या त्या. आणि माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर फॉलो करा हां.